नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहता TV9 मराठी मेट्रो नाईट या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी मुंबईतून आहे। मुंबईसह अनेक भागात जोरदार पावसाची हजेरी सध्या पाहायला मिळते आहे। शिवाजी पार्क, साकीनाका आणि पवईमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे। पुढील 3 ते 4 दिवस राज्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला। आपण हे दृश्य बघतोय मुंबईमध्ये। मुंबईत मुसळधार सध्या पाऊस बरसतोय। शिवाजी पार्क परिसरामध्ये हा मुसळधार पाऊस सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला साकीनाका, पवई या भागात देखील मुसळधार असा पाऊस सुरू आहे। त्यामुळे एकूणच मुंबईकरांची तारांबळ उडालेली पाहायला मिळते आहे। साकीनाका, पवई परिसरामध्ये बच्चे कंपनीने या पावसामध्ये खेळण्याचा आनंद लुटलेला आहे। उन्हापासून आता काहीसा दिलासा मिळणार आहे, कारण आता पावसाला सुरुवात होते। साकीनाका, पवई भागामध्ये मुसळधार पाऊस, तर दुसऱ्या बाजूला शिवाजी पार्क परिसरात देखील मुसळधार पाऊस। दादरमधून अविनाश माने माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। अविनाश, मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। नक्कीच सुमित, पाहिलं की मुंबई जर पाहिलं तर पावसाने जोरदार हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे। ज्या ठिकाणी पाहिलं की रिमझिम पाऊस पडत होता, आता जर पाऊस पाहायला गेलं तर मुसळधार पडताना पावसाला पाहायला मी सध्या दादरच्या शिवाजी पार्क या परिसर उभा आहे। जर पाहिलं हाच शिवाजी पार्क परिसर आहे। काही वेळापूर्वी जर पाहिलं तर गजबजून भरला होता। या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक, पर्यटक या ठिकाणी फेरफटका मारण्यासाठी येत असतात, परंतु पाहिलं अचानक पडलेल्या पावसाने जर पाहिलं तर या ठिकाणी गर्दी जी आहे ती कमी झालेली पाहायला मिळते। शुकशुकाट जो आहे तो शिवाजी पार्क या परिसरात सध्या झालेला पाहायला मिळतं। तुम्ही जर पाहिलं तर मुंबई जे आहे ते अनेक सखल भागात जे आहे ते पाणी भरण्यास सुरुवात देखील झालेली आहे। दादरचा परिसर आहे, दादरचा शिवाजी पार्क परिसरामध्ये देखील पाहिलं तर अनेक सखल भागात जे आहे ते पाणी भरण्यास सुरुवात झालेली आहे। अशा पद्धतीने जर पाहिलं की मुंबई जे आहे तो मुसळधार पाऊस जे आहे ते सुमित पडण्यास जे आहे ती सुरुवात झाली आहे। त्यामुळे पाहिलं तर जे नागरिक होते, नागरिकांची तारंबळ जी आहे ती उडालेली पाहायला मिळत आहे। सुमित, नक्कीच, तर मध्य मुंबईतला आपण हा पाऊस सगळा बघितलाय। त्यानंतर आपण जाणार आहोत थेट दक्षिण मुंबईत कफ परेड परिसरातून। सध्या नंदकिशोर गावडे आपले सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत। नंदकिशोर, कफ परेडमध्ये नेमका पाऊस कसा सुरू आहे? नक्कीच सुमित, जर पाहायला गेलं तर खरं तर सकाळी सुद्धा काहीसा रिमझिम पाऊस हा मुंबईकरांनी अनुभवला होता। ज्या वेळेला घरातून ऑफिसला जायची वेळ होती त्यावेळेला मुंबईत ठिकठिकाणी पाऊस पडत होता। मात्र 9:30 पासून पाहायला गेलं तर दक्षिण मुंबई असू दे किंवा मुंबईत ठिकठिकाणी उपनगरात सुद्धा असू दे, पावसाने जी हजेरी आहे ती जोरदार हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळते। ही समोरची संपूर्ण दृश्य आहेत, ही कप परेड या संपूर्ण परिसरातली आपल्याला पाहायला मिळतात। या परिसरात महत्त्वाचं म्हणजे कप परेड परिसर असू दे, मंत्रालय, CST या संपूर्ण परिसर जो आहे किंवा कुलाबा परिसर, या संपूर्ण परिसरात पावसाने जबरदस्त जी बॅटिंग आहे ती गेल्या अर्धा तासापासून करत असलेली आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण जे मुंबईकर आहेत ते घरातून आता आपल्या ऑफिसमधून घराकडे जायची वेळ ही 10ची टायमिंग असते काही ऑफिसची। त्यामुळे काही चाकरमानी जे आहे ते घराच्या दिशेने निघत होते। त्यामुळे एकंदरीत काही चाकरमानीची सुद्धा जी तारांबळ आहे ती उडलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहायला गेलं तर या पावसाचा अजून कुठलाही वाहतुकीवरती कुठलाही परिणाम झाला नसला तरी जो पहिला पाऊस आहे, मोठा पाऊस आहे, तो सध्या मुंबईकर अनुभवत असलेला आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत जर पाहायला गेलं तर मुंबईच नाही तर ठिकठिकाणी महाराष्ट्रात संपूर्ण भागात काही ठिकाणी म्हणजे दक्षिण कोकण असू दे या संपूर्ण भागात पावसाचा अंदाज दिलेला आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे कंडिशनल सुरू आहे। या सगळ्या संदर्भातले तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट्स घेणार आहोत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।